अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईद ए मिलादच्या निमित्ताने सुरमाज फाउंडेशनने शिक्षक साहित्याला दिले प्रोत्साहन। ईद ए मिलाद हा पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनाच्या रूपाने साजरा केला जातो, कारण पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आपल्या आयुष्यात बंधुभाव, प्रामाणिकपणा, मानवतेची समानता, शिक्षणाचा अधिकार, संस्कृती आणि नैतिकतेचा संदेश दिला। त्यांच्या शिकवणीचे पालन करत सुरमाज फाउंडेशनने 16 सप्टेंबर 2024 रोजी चोपड्यातील अमर संस्था, अनाथाश्रम, अलमोहन स्कूल, विवेकानंद विद्यालय, जिल्हा परिषद शाळा अडगाव, मद्रसा तालीमुल कुराण अडगाव आणि वृद्धाश्रम नरेंद्रनगर वेल येथील सुमारे 200 विद्यार्थ्यांना पेन, वह्या, पाण्याच्या बाटल्या, कंपास बॉक्स, पेन्सिल आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य दिले, जेणेकरून त्यांना शैक्षणिक वर्गात कोणतीही अडचण येऊ नये। मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता आणि ही सामग्री त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। या कार्यक्रमात सुरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना वचन दिले की ते कोणत्याही परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करतील। त्यांनी जोर देऊन सांगितले की शिक्षण हे जीवनात पुढे जाण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे आणि ते प्रत्येक मुलाचा अधिकार आहे। या प्रसंगी फाउंडेशनचे इतर प्रमुख सदस्य जसे की डॉक्टर एम.डी. रागी बाबुले शेख, ॲडव्होकेट सय्यद अल्फेज सर, मुजाहिद इस्लाम शेख, असद सय्यद सर, जुबैर बेग आणि शोएब शेख यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली। या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेत महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच शाळांचे आणि आश्रमाचे संचालक, शिक्षक आणि प्राध्यापक डॉक्टर मोहम्मद जुबैर शेख यांचे या कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान ठरले। या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पारही पडला। सुरमाज फाउंडेशनचा हा उपक्रम प्रशंसनीय ठरत आहे, जो समाजात शिक्षणाच्या महत्त्वाला प्रोत्साहन देण्याच्या आणि गरजूंच्या मदतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे।